पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। करू याचं मी मिहिर त्याला तर सांगितलंच पाहिजे या चेक बद्दल। त्याला सांगते। इम्प्रेस होणार तो माझ्यावर। मी फोन कट करतो याचा अर्थ समजत नाही तुला? तू फोन कट करून सुद्धा मी सतत फोन करते ह्याचा अर्थ तुला कळत नाही का? नाही ह्याचं आश्चर्यच वाटतंय मला जरा। माझ्याकडे खरं तर एक खूप कामाची गोष्ट आहे, पण ठीक आहे तू कामात असशील तर राहू दे, मग जाऊ दे। एक 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 मिनिट उर्मी, काय कामाची गोष्ट आहे सांग? गोष्ट फायद्याची आहे, त्यासाठी भेटावं लागेल। ठीक आहे ठीक आहे भेटू, बाय। गाईज मला मान्य आहे की हे प्रेझेंटेशन सक्सेसफुल होणं खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्यासाठी, पण आपल्याला यात रमून चालणार नाहीये, कारण आपला मेन फोकस हे प्रेझेंटेशन नाही तर आपला मेन फोकस आपला पहिला अल्बम असणार। खूप मोठी संधी आणि ही संधी आपल्याला अजिबात घालवायची नाहीये। मिकी मिकी काय चाललंय? टाइमपास करतो मी इकडे? नाही मी खरंच म्हणजे काय काय चाललंय यार? त्यांच्यावर नको चिडू। हे बघ इथे सगळ्यांना अल्बमचं महत्व माहितीये, ओके? तू कशाला एवढा लोड घेतोय? अगं मिकी ती बघ वीणाहिनी आली, बघ बघ। हा काय चाललंय? कसा व्हायला वीणा? मॅडम आल्या। हे मी काय वेडा वाटतो का? एकदा फसवलं पुन्हा फसवणार आहे मी? अरे खरंच आलीये वीणा, बघ तरी। राहू दे राहू दे। वीणा मॅडम हाजीर हो। नाही मॅडम नाही ग, ह्या घराची मालकीण बोल, मालकीण। ये सगळ्यांनी बोला एक साथ नमस्ते। तुम्हा सगळ्यांना पण खूप खूप अभिनंदन। तुम्हाला सुद्धा काँग्रेट्स। तुला पण काँग्रेट्स। प्रभास, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। बोल ना वीणा, काय झालंय? मला आत्तू भेटायला आल्या होत्या संगमनेरला। मी नव्हतं असं त्यांना बोलायला पाहिजे। मी खूप चुकीचं वागले ना प्रभास। वीणा मी नव्हतं असं वागायला पाहिजे।
येण्याच्या आधी आत्याने आली म्हणजे मिळवलं, नाही तर सगळ्याच गोष्टींची वाट लागेल. काय माहिती काय महत्वाचं काम आहे तिचं. हाय. हाय. बरं झालं आलीस ते. सांगा काय महत्वाचं काम होतं. सांगते, पण तू मला सांग, आपण असे ऑफिसच्या बाहेर का भेटलोय? ऑफिसमध्ये का नाही? ऑफिसमध्ये आणि ऑफिसच्या लोकांनी विचारलं कोण आहे तर काय सांगणार आहे मी. त्यात काय आहे, त्यांना कधी ना कधी कळणारच आहे ना मी कोण आहे ते. पूर्वी तू काहीतरी महत्वाचं सांगायला आलीस ना मला. मग ही बाकीची बडबड करण्यापेक्षा जे महत्वाचं आहे ते सांग ना. सांगणारच आहे मी, पण त्यासाठी तू मला सॉरी म्हणायचंस. What? तू मगाशी जे ओरडलास चिडलास माझ्यावर, त्यासाठी सॉरी म्हणायचंस. ठीक आहे, नाही म्हणणारच ना. खर तर मी तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायला, दाखवायला आले होते, जी बघून तुझा खूप मोठा फायदा झाला असता. आपला फायदा होणार आहे, पण ठीक आहे, सॉरी नाही म्हणायचं ना तू. ओके सॉरी. हा सॉरी. गुड. खरं सांगू का, म्हणजे मला असं वाटतं ना की हे प्रेझेंटेशन जे काही झाले ना, म्हणजे आपण सक्सेसफुल झालो, अचीव्ह केलं, हे किंवा हे प्रेझेंटेशन मुळात परफेक्ट कोणामुळे झालं? हा, वीणामुळे झालं, हो की नाही? मी नाही काम करणार आहे, मी त्या मिस्टर राजेंना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की डील ना सदावर्तेंना नका देऊ, तुम्ही डील वीणाला देऊन टाका. किंवा ना अख्खा बिझनेसच एक नवीन बिझनेस देऊन टाका वीणाला. वाह वाह, क्या बात कही है, कमाल. 100% सही. आणि मग एखाद्या बिझनेस मॅगझीन मध्ये असं फ्रंट पेजला बिझनेस वुमन ऑफ द इयर गोज टू वीणा अभ्यंकर. अत्तू, अत्तू, काल मी तुम्हाला जे काही बोलले त्याबद्दल सॉरी. मी तुम्हाला असं नव्हतं बोलायला पाहिजे. मी यापुढे कधीच असं वागणार नाही, खरंच. पण प्लीज तुम्ही एकदा प्रभासला माफ करा, प्लीज. वीणा, कुणाला सांगतेस तू? हा, अगं ती नाही माफ करणार मला कधीच, ती नाही बदलणार. उद्या माझं बरं वाईट झालं तरी ती नाही बदलणार. आणि बदलले तर आजपर्यंत गैरसमजुतीमुळे मी वाईट वागत राहिले. माझ्या कधी लक्षातच नाही आली ही गोष्ट की एखादा माणूस एखादी गोष्ट नाईलाजाने करत असेल, मनावर दगड ठेवून करत असेल. पण आता माझ्या हे लक्षात येते की मनोहरला हे सगळं किती कठीण गेलं असेल. आणि त्याहीपेक्षा वाईट मी तुम्हा दोघांची वागले.
माझं प्रेम अर्धवट राहिलं म्हणून तुमचं प्रेमही पूर्ण होऊ दिलं नाही मी. आणि माझ्या नशिबातल्या दुर्दैवी गोष्टींचा राग मी तुम्हा दोघांवर काढला. मी चुकले प्रभास. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मी खरंच चुकले. पण आता मी माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करणार आहे. वीणा, तुमच्या दोघांच्या लग्नाला जर मी परवानगी दिली तर मला माफ कराल? द्या ना बॅग. काय रे, काय झालं? 4-5 दिवसात घरी नव्हतास म्हणून विसरलास की काय घर? असं नव्याने असल्यासारखं नको पाहूस. तू जेव्हा सोडून गेला होतास तेव्हा जसं घर होतं ना, अजूनही तसंच आहे. फक्त जे घर पण मिसिंग होतं ना, ते परत आलंय आता. चला. हो चला. वेलकम वेलकम वेलकम. या. चला 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 चला. वेलकम मिस्टर प्रभास सदावर्ते. वेलकम. माझा लाडका दादू फायनली परत आलाय. थँक्यू अत्तू. ओके ओके. मेन अनाउन्समेंट करायची आहे मला. या घरातल्या लाडक्या राजकुमाराचं वीणा नावाच्या अतिशय गोड राजकुमारीशी लग्न ठरलंय फायनली. आपल्याला खूप तयारी करायची, फुल जय्यत तयारी करायची, शॉपिंग बिपिंग. आय एम सो एक्साइटेड यार. तू प्रभास, वेलकम बॅक. मला खूप बरं वाटलंय तू घरी परत आलास ते. आणि आत्याने तुझ्या लग्नाला परमिशन दिली. क्या बात आहे. वा वा वा. नाही म्हणजे सहजा आत्याने एखादा निर्णय घेतला तर तो ती बदलत नाही रे. पण तुझ्या बाबतीत तिने तिचा निर्णय बदलला. क्या बात आहे आत्या. वा वा, मस्त. अरे असू दे मिहीर. कसं आहे, प्रभास शैलाचा लाडका आहे ना. नाही म्हणजे तू काळजी करू नकोस. पुढे तू चुकलास तरी ती माफ करेल तुला, नाही का? असं काय म्हणताय बाबा? असं नाहीये. आत्या आता खूप बदलली आहे. असो, चला या हॅपी मुमेंटचा आपण एक मस्तपैकी सेल्फी काढूयात. आलोच. येस. अरे चला सरका सरका सरका. ओके. प्रभास, आता घर सोडून जायचा विचार सुद्धा डोक्यात आणायचा नाही. नाही येत तू. नेवर. वीणा वहिनी आल्यानंतर कुठे जाणार आहे तू? हिम्मत त्याची. हा हा, खूप बोलतेस ना तू. खूप बोलते. मोठी मला. वा हरी काका, काय वेळेत आलात. वा, थँक्यू.
जिने ही सगळी अरेंजमेंट केली आहे तिला आधी भरवायला हवं. तुझ्याशिवाय तुझ्या आतूला आंबा सुद्धा गोड लागत नाही. आय मिस यू खरंच. अजून एक? ना हा? आता तू मला बरं ना. बाबा सुखी काय ग काय झालं? बाबा प्रभासच्या आत्याने आमच्या लग्नाला होकार दिला. खरंच? हो बाबा, आता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी होकार दिला. ये ये. पांडुरंगा, आजपर्यंत माझ्या वीणानं खूप सहन केलं. प्रभासच्या आत्याची परवानगी मिळवण्यासाठी तिनं खूप कष्ट घेतले. तुझ्या कृपेनं आज तिच्या कष्टाचं चीज झालं. पण यापुढे तिच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ देऊ नको. बाबा काय झालं? वीणाच्या आयुष्यातला किती आनंदाचा दिवस आणि तुम्ही असे. बापाई गमी तिचा. माझ्या लेकीचा आता सुखाचा संसार सुरू होणार याचा आनंद आहे. ती माझ्यापासून दूर जाणार याची खंत सुद्धा आहे. बघू कोण आहे? उर्मी, तुझा आवाज ओळखणार नाही का मी? काय बालिशपणा आहे हा? ए यार मम्मी, काय का तू सतत चिडचिड चिडचिड करत असतेस? मी इतकी चांगली गुड न्यूज सांगायला आले तुला आणि तू माझ्यावरच राग काढतेस. गुड न्यूज? या घरात अशी एक वाईट बातमी आहे ना, ती ऐकलीस तर तुझी ती गुड न्यूज आहे ना, ती कुठल्या कुठे पळून जाईल. मम्मी, मी जे सांगणार आहे ना तुला, त्यापुढे काहीच वाईट असू शकत नाही. वीणा आणि प्रभासचं लग्न ठरलंय. का हसायला काय झालं? मी तुला ना बहुतेक असं वाटतंय फक्त. हे खरं नाहीये. हे खरं नाहीये असं तुला वाटतंय, पण हेच खरं आहे. शक्यच नाही. अगं, त्या प्रभासच्या आत्याने वीणाला होकार दिलाय आणि लवकरच त्यांचं लग्न होणार आहे. हे स्वतः वीणाने दादाला सांगितलंय. आणि तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर वीणाला जाऊन विचार. आणि जर वीणावरही विश्वास नसेल ना, तर तुझ्या मिहीरला आत्ताच्या आत्ता फोन करून विचार. कारण आत्तापर्यंत प्रभासच्या लग्नाची सनई वाजायला सुरुवात झाली असेल त्या सदावर त्यांच्या घरात.